श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. लवकरच रक्षाबंधन आलेलं आहे आणि रक्षाबंधन आलं की आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो, सर्वात पहिली राखी आपण नक्की कोणत्या देवतेला बांधायची की आपल्या भावाला बांधायची, नक्की काय करायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल. त्याचबरोबर राखी बांधताना नक्की कोणते नियम पाळून ती बांधावी, कशी बांधावी, ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर रक्षाबंधन यंदा नक्की कोणत्या तारखेला आहे, तर बघा, तिसरा सोमवार येत आहे 19 ऑगस्ट रोजी आणि याच दिवशी श्रावण पौर्णिमासुद्धा आहे. 18 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 3:04 ही पौर्णिमा तिथी सुरू होते आणि 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11:55 ही संपते. रक्षाबंधनामध्ये विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी जी आहे ती शुभ मानली जाते. शुभ कालावधीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये आणि श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेलं रक्षासूत्र हे एका कवचाप्रमाणे काम करतं अशी मान्यता आहे. तर यंदाच्या राखी पौर्णिमेला सुद्धा भद्रायोग सुद्धा आहे. भद्रा काळामध्ये राखी बांधणं अशुभ मानलं जातं. महत्त्वाची शुभ कार्ये भद्रा काळामध्ये करू नये असं सुद्धा सांगितलं जातं. पण आपल्याकडे जी राखी बांधली जाते ती कोणतेही मंत्रोपचार किंवा पूजा किंवा धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. आणि भद्रा काळामध्ये राखी बांधली तर वाईट होईल असं जे म्हटलं जातं त्यातही काही तथ्य नाही असं शास्त्र सांगतं. तर मग आता आपण येऊया आपल्या विषयावरती की आपल्याला नक्की राखी कोणाला बांधायची आहे. सर्वात पहिली तर रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांनी काय करायचं आहे किंवा मुलींनी आपल्या भावाला राखी बांधायची असते आपल्याला, म्हणून मुली आणि महिला सर्वजण तयार होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नानादी कार्य उरकून शुचिर्भूत व्हायचं आहे आणि घरातील देवतांना सर्वात पहिलं दंडवत घालायचं आहे. आराध्य देवता कुलदेवता यांचं नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. दिवा लावायचा आहे, देवतांची पूजा करायची आहे सर्वात प्रथम. त्याच्यानंतर एका ताटामध्ये किंवा मग तामणामध्ये राखी, अक्षता, कुंकू, अक्षता पाण्यामध्ये थोड्याशा ओल्या करून घ्या आणि निरंजनसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे. राखीचं साहित्य असलेलं हे ताट किंवा तुम्ही ताम्हण देवघरामध्ये नेऊन सर्वात प्रथम आपल्याला राखी कोणाला बांधायची आहे, तर बाळकृष्णाला आपल्याला सर्वात पहिली राखी बांधायची आहे. किंवा मग तुमचे आराध्य देवता जे असतील तर त्यांना एक राखी आपण बांधायची आहे. रक्षाबंधनाच्या वेळी श्रावण महिना असतो आणि श्रावण महिना असल्या कारणाने रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भगवान महादेवाला सुद्धा राखी अर्पण करायची आहे. त्यामुळे ते आपलं सर्व संकटांपासून रक्षण करतात. म्हणून सर्वात पहिली राखी आपण बाळकृष्णांना देणार आहोत. दुसरी जी राखी आहे ती आपल्याला भगवान भोलेनाथांना द्यायची आहे, अर्पण करायची आहे. आजूबाजूला तुमच्याकडे शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अर्पण करून येऊ शकता किंवा मग घरामध्येच आपलं जे शिवलिंग आहे तिथे तुम्ही ही राखी जी आहे ती अर्पण करा. त्याच्यानंतर तिसरी राखी जी आहे तर जीवनामध्ये खूप अडथळे येतात, खूप विघ्न येतात, म्हणून आपण गणपती बाप्पांना एक राखी अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना एक राखी बांधायची आहे. त्याच्यानंतर पुढची जी राखी आहे ती संकटमोचन हनुमानाला बांधायची आहे. संकटमोचन हनुमानाला राखी बांधणं अत्यंत फलदायी मानलं जातं. कोणत्याही संकटांपासून ते आपले संरक्षण करतात. आणि त्याचबरोबर आपण श्रीकृष्णाला राखी बांधण्याची परंपरा फार जुनी आहे. तर श्रीकृष्णाला सुद्धा आपल्याला या दिवशी राखी बांधायची आहे. आपण आपले जे गुरु मानतो तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला एक राखी बांधायची आहे किंवा ठेवायची आहे. अशा पद्धतीने या देवतांना राखी बांधून झाल्यानंतर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे. आता ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना भाऊ नसेल तर अशा मुलींनी कुणाला राखी बांधावी, तर देवतांनाच आपण राखी बांधायची आहे. जर तुमच्याकडे भाऊ नसेल किंवा तुम्हाला भाऊ नसेल तर अशा वेळी तुम्ही देवतांना राखी बांधा आणि पहिली राखी जी आहे ती सर्वात प्रथम देवतांनाच बांधा. त्याच्यानंतर बघा, आता ही देवतांना राख्या देऊन झाल्या तर आपल्याला काय करायचं आहे, भावाला राखी बांधताना नक्की कशा पद्धतीने बांधायचे आहे. तर रक्षाबंधनाचा विधी सुरू होताच भावाचं मुख जे आहे ते पूर्व दिशेला असावं. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद भावाला प्राप्त होतात असं सांगितलं जातं. राखी बांधताना मुलाने किंवा पुरुषांनी टोपी, फेटा किंवा पगडी असं काहीतरी डोक्यावरती बांधावं आणि यापैकी काहीच उपलब्ध नसेल तर रुमाल ठेवावा. त्या रुमालावरती थोडंसं
कापूस जो असतो तर तो आपल्याला ठेवायचा आहे किंवा डोक्यावरती आपल्याला थोडासा कापूससुद्धा ठेवायचा आहे. रक्षाबंधनाच्या विधीमध्ये बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावरती कुंकू लावावं, ओलं कुंकू जे असतं ते लावावं आणि या कुंकवावरती आपल्याला थोडासा अक्षदा ज्या आहेत त्या लावायच्या आहे. हे अत्यंत असा टीका जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. पण याहूनही जास्त जे कुंकू आपण लावतो त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून हे कुंकू लावायचं आहे. हे अतिशय चांगलं मानलं जातं. असा टीका आपल्या भावाच्या मस्तकी लावला, आपण कपाळावरती लावला तर त्याला देवतांचे शुभाशीर्वाद मिळतात. त्यांचे ग्रह जे आहे ते सुद्धा ग्रहस्थिती चांगली होते. तर असं आपण कुंकू लावायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं चंदन मिक्स केलेलं असेल. हे लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अक्षदा लावायच्या आहेत. यानंतर आशीर्वाद म्हणून भावाच्या डोक्यावरती आपण अक्षदा टाकायच्या आहेत. या विधीनंतर आपण भावाचं औक्षण करायचं आहे. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावरती रक्षासूत्र आपल्याला बांधायचं आहे. रक्षाबंधन करताना शक्य असेल तर मंत्रोच्चार नक्की करावा. यामुळे राखीच्या धाग्यामध्ये शक्तीचा संचार होतो असं म्हटलं जातं. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा. बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यानंतर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा मग इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे. आता राखी बांधताना नक्की कोणते मंत्र म्हणायचे आहे तर येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धनामे रक्षे माचल माचल. मंत्र पुन्हा एकदा ऐका. येन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वाम प्रतिबद्धनामे रक्षे माचल माचल. किंवा मग दुसरा एक मंत्र आहे. सिंदूरम सौभाग्यवर्धनम पवित्रम पापनाशनम आपदम हरते नित्य लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. हा मंत्र आपण म्हणून टिळा लावायचा आहे. टिळा लावताना आपल्याला हा सिंदूर सौभाग्यवर्धनमचा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भावाच्या हातामध्ये राखी बांधत असता तर भावाच्या हातामध्ये पाण्याने भरलेला, संपूर्ण पाण्याने भरलेला असा नारळ ठेवा आणि तो नारळ त्याला हातामध्ये पकडायला लावा आणि मग त्याला राखी बांधा. असं म्हटलं जातं की असा नारळ पकडून जर भावाला बहिणीने राखी बांधली तर नारळामध्ये पाणी असतं. पाणी म्हणजे ऊर्जा असते आणि अशी ऊर्जा आपल्या भावामध्ये जावी म्हणून बहिणीने एक नारळ देत देत भावाला राखी बांधायची आहे. भावाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, त्याचं कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडू नये किंवा मग तो जे काही करत आहे त्याच्यामध्ये त्याला यश मिळावं, त्याच्याकडे पैसा यावा, या सर्व गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच भावाला एक नारळ द्या. तो नारळ त्याच्या हातामध्ये असेल जेव्हा तुम्ही राखी बांधत असाल तर असा पाण्याने भरलेला नारळ जो आहे तो आपल्या भावाच्या हातामध्ये ठेवा आणि मगच त्याला राखी बांधा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.